डॉक्टर राहुल खळेकर ईशा ॲग्रो कंपनीच्या मार्फत मी ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून गेली 6 ते 7 वर्ष काम करत आहे. तर यामध्ये आज मी जुन्नर तालुक्यातील आंबेगाव या गावी आलेलो आहे. या ठिकाणी आपण 10 दिवसापूर्वी आपले एक जुने शेतकरी आहे सखाराम पाटील लेंबे यांना आपण आपल्या कंपनीचा बायोरूज म्हणून जो प्रॉडक्ट दिला होता कांद्यामध्ये खालून सोडण्यासाठी आणि वरून स्प्रे करण्यासाठी. तर त्यांना या ठिकाणी सोडल्यानंतर चांगला रिझल्ट भेटला आहे, चांगला अनुभव मिळाला आहे. तर त्यांच्या तोंडून आपण त्या प्रॉडक्टबद्दल ऐकूया आणि त्यांना कसा फरक पडला, त्यांच्या कांद्याला काय बदल झाला ते त्यांच्या तोंडून आपण त्यांच्याकडून ऐकूयात. तर नमस्कार. नमस्कार. तुमचा अनुभव काय झाला? सखाराम गजानन लंबे, मुक्काम पोस्ट आंबेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी खळेकर साहेबांकडून बायोरिच प्रॉडक्ट घेतलं, ते पाण्यावर सोडलं आणि एक स्प्रे घेतला तर मला त्याचा चांगला उत्तम रिझल्ट आला. दांडे वगैरे जाड झाले, वाढ वगैरे चांगली झाली, मावा वगैरे त्याच्यावर काही थ्रिप्स राहिलेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही. आता आपले हे बायोरूज प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्ही याच्यावर काही रासायनिक कीटकनाशक काही बुरशीनाशक वापरले का? नाही नाही, ते नाही वापरणे, अजून नाही. तुम्हाला गरज वाटली नाही का बाबा मावा वगैरे आहे याच्यावर? तसं नाही वाटलं, काही गरज वाटली. म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहून घ्या, या ठिकाणी यांनी कोणतेही केमिकल वापरले नाही. सुरुवातीचा एक स्प्रे झाला होता, सुरुवातीला स्प्रे झाला होता, पण त्यानंतर इतर शेतकऱ्यांचे 2-3 स्प्रे झाले रासायनिकचे. त्याच्यामध्ये त्यांनी बुरशीनाशक पण घेतले, कीटकनाशक पण घेतले, टॉनिक पण घेतले. परंतु ह्या प्लॉटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक बुरशीनाशक वापरलं नाही. आणि आज तुम्ही या ठिकाणी पाहत असाल कांद्याची पात एकदम हिरवीगार असून आणि त्याची जी फणी ती सुद्धा एकदम टाईट आहे. आता हा प्लॉटची सध्या काल खुरपणी झालेली आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे थोडा आपल्याला हा सुकल्यासारखा वाटतो किंवा या ठिकाणी पाणी गेलेलं नाही. आता उद्याच्याला हे याला पाणी मिळणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही गाभेमध्ये पाहतो हे ढगाळ हवामान होतं 4-5 दिवस, परंतु कुठेही याच्यामध्ये माव्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम प्रकारचं प्रॉडक्ट, त्याच्यात बुरशीनाशक पण आहे, कीटकनाशक पण आहे आणि टॉनिक पण आहे. हे तिन्ही एकत्रित आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळालं आणि अतिशय कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा प्रॉडक्ट आपण आपल्या कंपनीने मांडलेला आहे. साधारणपणे एका पंपाचा खर्च आपल्याला 115 रुपयेपर्यंत मिळतो. आता बाजारामध्ये 115 रुपये किमतीचं कोणतंही बुरशीनाशक, टॉनिक आणि कीटकनाशक नाहीये. आणि हा प्रॉडक्ट 100% ऑर्गॅनिक असल्यामुळं या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहत असाल इथून तुम्ही एकसारखी जी कांद्याच्या पात्याची उंची आहे आणि जो हिरवेगारपणा आहे आणि जो टाईटपणा आहे तो 100% या ठिकाणी आलेला आहे. तर शेवटचा सल्ला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता प्रॉडक्ट बद्दल? नाही, प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही. आता मग आमची पहिलीच वेळ होती, आतापर्यंत त्याचे रिझल्ट चांगले. दांडे वगैरे, पाती वगैरे सरळ, थ्रिप्स काही नाही, वापरायला काही अडचण नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी 100% एकदा हा वापरून बघा, वापरून पहा आणि स्वतः रिझल्ट घ्या. धन्यवाद. धन्यवाद. ओके.